मंडळी, गुरुकृपा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आपलं गोबी निंदून झालेली आहे आणि आपल्या काल आणि आज गोबी निंदून झाली आणि गोबीचं शेत हे म्हणजे दुसऱ्या वेळेला चाललं. हे एकदा राऊंड ऑफ मारलं, पण हे खाली असल्यामुळं याच्यावर काही औषध फवारलं गेलं नाही आणि इकडे तर बेड असल्यामुळं खाली औषध फवारलं तर हे जास्त काही निंदायचं काम पडलं नाही. पण हे 2 वेळेस निंदलं कारण खाली असल्यामुळे त्याच्यावर औषध फवारणी झाली नव्हती. आणि गोबी पाहू शकता आपली 15 दिवस झालेत, पण गोबी किती छान, म्हणजे क्वालिटी मस्त आहे. आणि मिरचीचं बिजवड असल्यामुळं, कारण पहिली याच्यामध्ये मिरची असल्यामुळं त्याच्यातमध्ये गोबी मस्तपैकी वाफवली आहे. आणि आता उद्या याची फवारणी करायची, कारण गोबीची निगा बरसातीमध्ये खूप घ्यावं लागते, कारण आळीचा प्रभाव जास्त असतो ना त्याच्यामुळं. आणि आता तिकडं दाजीचं चाललं आहे गाईंचं वगैरे करणं. मला म्हणे हे थोडं राहिलं आहे, हे तू आटपून लवकर ये तिकडं. आणि आबाळ पण भरून आलं आहे. आता 5:30 वाजले संध्याकाळचे आणि पाहू शकता आपली गोबी मस्तपैकी. आणि तिकडं मिरची तिकडे आपल्या पिवळं गवत दिसतंय. तर मेथीच्या शेतामध्ये पूर्ण गवत म्हणजे राऊंड ऑफ मारलंय, तर त्याच्यात पण आपल्याला गोबी लागवड करायची परत. तर आता त्याच्यातलं राऊंड ऑफ मारलं, आता त्याचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. तर त्याच्यात आता पिवळं गवत झालंय, ते दिसत असेल. तर आता अजून 8 दिवस ते पूर्ण वाळायला घेईल. त्याच्यानंतर त्याच्यात आता रोट्या वगैरे झाल्याच्यानंतर मग आपल्याला त्यात परत गोबी लागवड करायची. म्हणजे गोबी काढायला ही मागं पुढं येते आणि साधलात पण कधी साधतं, कधी बेभाव पण माल जातो. कारण शेतकऱ्याचं दुसऱ्याच्याच हातात आहे. ते म्हणतात ना, इंदुरीकर महाराज, शेतकऱ्याच्या जर त्याच्या मालाचा भाव शेतकऱ्याच्या हातात जर दिला तर तो सर्वांचा बाप आहे. पण तसं कधी होऊ शकत नाही, कारण आपण दुसऱ्याच्याच हातात निर्भर आहे, स्वतः कष्ट करून सुद्धा. तर चला. आणि आमच्या शेतामध्ये हे गवत जास्त असल्यामुळं खूप निंदाई जास्त घ्यावं लागते, कारण ही लवाळ उपटून जरी येते पण परत त्याला खालून फांदुरी फुटते, असं होऊन जातं ते. कारण बारीक मुळी जरी असली तर परत त्याची वाफा होतं ते. तर चला, भेटू समोरच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.